नमस्कार मित्र हो, मी नटराज तुमवाड. मित्र हो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नवीन एका योजनेची माहिती जाणून घेणार आहोत. ती योजना आहे बालसंगोपन योजना. आता या बालसंगोपन योजनेच्या नावावरूनच आपल्याला लक्षात आलेलं असेल की ही जी योजना आहे ही लहान मुलांसाठी योजना राबवली जाते. म्हणजे 0 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठी ही योजना राबवली जाते. पण यामध्ये नेमके कोण मुले पात्र असतात, कोण बालके यासाठी पात्र असतात, त्यासाठीचे निकष काय आहेत, अटी शर्ती काय आहेत, अर्ज नेमका कशा पद्धतीने करायचा, कुठे करायचा, त्याचबरोबर अर्ज करण्यासाठी नेमके कागदपत्र काय लागणार आहेत, याविषयी सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. त्याआधी आपण जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी दिलेल्या बेलला न विसरता प्रेस करा. म्हणजे असेच नवनवीन अपडेट व माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील. चला तर मित्रहो, पाहूयात बालसंगोपन योजनेसंदर्भात सविस्तर अशी माहिती. मित्रहो, बालसंगोपन योजना ही महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत राबवली जाते आणि या योजनेचा जो लाभ आहे हा 0 ते 18 वर्ष वयोगटातील बालकांना या ठिकाणी दिला जातो. त्यामध्ये मुलं किंवा मुली कोणी असतील तरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात आणि या योजनेअंतर्गत या बालकांना वार्षिक 27,000 रुपये अनुदान म्हणजेच महिन्याला 2250 रुपये अनुदान या बालकांना दिलं जातं. पण आता या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर नेमके 0 ते 18 वर्ष वयोगटातील नेमक्या कोणत्या बालकांना या योजनेचा लाभ दिला जातो, म्हणजेच यासाठीचे पात्रतेचे निकष आणि अटी शर्ती काय आहेत हे सर्वप्रथम आपण जाणून घेऊया. त्यानंतर अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्र काय लागणार आहेत आणि त्यानंतर आपण अर्ज नेमका कुठे करायचा याविषयी माहिती जाणून घेऊ. तर सर्वप्रथम जाणून घ्या पात्रतेचे निकष आणि अटी शर्ती काय आहेत. पाहू शकता तर या योजनेचा जो फायदा आहे या खालील बालकांना या ठिकाणी देण्यात येतो. त्यामध्ये अनाथ किंवा ज्यांच्या पालकांचा पत्ता लागत नाही व जी दत्तक देणे शक्य होत नाही अशी बालके, किंवा एक पालक असलेली व फॅमिली क्रायसिसमध्ये असलेली बालके, मृत्यू, घटस्फोट, विभक्तीकरण, परित्याग, अविवाहित मातृत्व, गंभीर आजार, पालक रुग्णालयात असणे इत्यादी कारणांमुळे विघटित झालेल्या एक पालक असलेल्या कुटुंबातील बालके, कुष्ठरुग्ण व जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची बालके, HIV ग्रस्त बाधित बालके, तीव्र मतिमंद, मल्टिपल डिसेबिलिटी बालके, त्याचबरोबर दोन्ही पालक अपंग आहेत अशी बालके, त्यानंतर पालकांमधील तीव्र वैवाहिक बेबनाव, अति हेटाळणी व दुर्लक्ष, न्यायालयीन किंवा पोलीस तक्रार प्रकरणात अशी अपवादात्मक परिस्थितीतील क्रायसिस सिच्युएशनमधील बालकांना देखील या योजनेचा लाभ मिळतो. तर मित्रहो, जे बालक एकल पालक आहेत, म्हणजे समजा एखाद्या बालकांचे जर वडिलांचा मृत्यू झाला असेल किंवा आईचा मृत्यू झाला असेल असे एकल बालक, त्याचबरोबर ज्या बालकांचे पालक हे रुग्णालयामध्ये आहेत, अति गंभीर आजाराने पालक रुग्णालयामध्ये असतील तरी देखील त्या बालकांना या योजनेचा लाभ या ठिकाणी दिला जातो. त्याचबरोबर HIV ग्रस्त असतील त्या बालकांना देखील या योजनेचा लाभ दिला जातो किंवा HIV ग्रस्त असलेल्या बालकांना देखील या ठिकाणी लाभ दिला जातो. आणि यामध्ये आणखी एका रोगाचा समावेश करण्यात आलेला आहे, तो म्हणजे कोविड-19मुळे ज्या पालकांचा मृत्यू झालेला आहे तर त्या पालकांच्या बालकांना देखील या ठिकाणी बालसंगोपन योजनेअंतर्गत अनुदान दिलं जातं. तर मित्रो, या ठिकाणी आपल्याला लक्षात आलेलं असेल की बालसंगोपन योजनेअंतर्गत नेमक्या कोणत्या बालकांना या योजनेचा लाभ दिला जातो, म्हणजे कोणते बालक या योजनेसाठी पात्र आहेत, त्याचे निकष काय आहेत हे आपण या ठिकाणी थोडक्यात जाणून घेतलेलं आहे. तर आता या योजनेचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर त्यासाठी नेमकी कागदपत्र काय लागणार आहेत हे आपण आता जाणून घेणार आहोत. त्या अर्जासोबत आता आपल्याला जे कागदपत्र जोडायचे आहेत ते म्हणजे पालकाचे व बालकाचे आधार कार्डचे झेरॉक्स आपल्याला या अर्जासोबत जोडायचे आहे. त्याचबरोबर मुलांचे शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट किंवा शाळेचा जर दाखला असेल तरी देखील या अर्जासोबत तुम्ही जोडू शकता. त्यानंतर तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला आपल्याला या अर्जासोबत जोडायचा आहे. त्यानंतर पालकाचे मृत्यू असल्यास मृत्यूचा दाखला, म्हणजे एकल बालक जे आहेत त्या बालकांचा, समजा कुठल्या बालकांचा जर आईचा मृत्यू झाला असेल तर आईच्या मृत्यूचा दाखला या ठिकाणी जोडायचा आहे, किंवा जर वडिलांचा मृत्यू झाला असेल तर वडिलांच्या मृत्यूचा दाखला या अर्जासोबत जोडावा लागणार आहे. पालकाचा रहिवासी दाखला देखील आपल्याला अर्जासोबत जोडायचा आहे.
आपण जर ग्रामीण भागात राहत असाल तर ग्रामपंचायतीचा रहिवासी दाखला आपण जोडू शकता, किंवा शहरी भागामध्ये आपण राहत असाल तर नगरपालिका किंवा महानगरपालिकेचा देखील आपण रहिवासी दाखला या ठिकाणी या अर्जासोबत जोडू शकता. त्यानंतर आपल्याला 6वं जे कागदपत्र जोडायचं आहे ते म्हणजे मुलांचे बँक पासबुक झेरॉक्स. व जर मुलांचं बँक पासबुकचं झेरॉक्स नसेल, म्हणजे मुलांच्या नावावरती जर अकाउंट नसेल, तर त्या मुलाच्या पालकांचं देखील बँकेच्या पासबुकचं झेरॉक्स तुम्ही यासाठी जोडू शकता. त्यानंतर मृत्यूचा अहवाल. आता यामध्ये कोविड-19चा देखील समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजेच कोविड-19मुळे जर ज्या बालकांचे पालक मृत्यू झालेले आहेत, त्यामुळे ज्या पालकांचा कोविड-19ने मृत्यू झालेला आहे अशा पालकांसाठी कोविड-19ने जर मृत्यू झालास त्या मृत्यूचा अहवाल देखील तुम्हाला त्या ठिकाणी जोडावा लागणार आहे, जर कोविड-19ने मृत्यू झाला असेल तर. त्यानंतर रेशन कार्डची झेरॉक्स देखील आपल्याला अर्जासोबत जोडायची आहे. तर या अर्जासोबत आपल्याला फोटो देखील जोडायचा आहे. तर तो फोटो नेमका कसा असला पाहिजे, तर घरासमोर पालकासोबत बालकांचा फोटो हा 4x6चा पोस्टकार्ड फोटो आपल्याला या अर्जासोबत जोडायचा आहे. मापाचा रंगीत फोटो. 2 मुले असल्यास दोन्ही मुलांसोबत पालकाचा स्वतंत्र फोटो या ठिकाणी जोडायचा आहे. तर या ठिकाणी आपल्याला 2 मुलांसाठी या योजनेचा अर्ज करायचा असेल तर 2 मुलांसोबतचा स्वतंत्र वेगवेगळा फोटो आपल्याला अर्जासोबत जोडायचा आहे. त्यानंतर मुलांचे 3 पासपोर्ट साईज फोटो देखील आपल्याला या अर्जासोबत द्यायचे आहे. अशा प्रकारे बाल संगोपन योजना ही नेमकी 0 ते 18 वर्ष वयोगटातील कोणत्या बालकांना या योजनेचा लाभ दिला जातो, म्हणजेच पात्रतेचे निकष काय आहेत, अटी शर्ती काय आहेत आणि अर्ज करायचा असेल तर आवश्यक कागदपत्र काय लागणार आहेत हे आपण जाणून घेतलेलं आहे. तर आता अर्ज नेमका कुठे करायचा, तर मित्रो आपण आपल्या जवळच्या पंचायत समिती कार्यालयामध्ये महिला व बाल विकास विभागाशी संपर्क करू शकता. म्हणजे त्या ठिकाणी जाऊन भेट देऊ शकता, किंवा आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये देखील महिला व बालविकास विभाग असतो, त्या ठिकाणी देखील आपण संपर्क करून किंवा त्या ठिकाणी भेट देऊन तुम्ही बाल संगोपन योजनेसंदर्भात अर्ज घेऊ शकता. त्या ठिकाणी जे अधिकारी असतील ते अधिकारी तुम्हाला बाल संगोपन योजनेचा अर्ज देतील. त्या अर्जामध्ये विचारलेली सविस्तर माहिती आपल्याला भरायची आहे आणि अर्जासोबत मी याआधी जे आपल्याला कागदपत्रे सांगितलेली आहेत ती सर्व कागदपत्रे त्या अर्जासोबत तुम्हाला जोडायची आहेत. आणि हा अर्ज व्यवस्थित भरल्यानंतर आवश्यक कागदपत्र जे आहेत ते जोडल्यानंतर हा अर्ज परत तुम्ही ज्या ठिकाणाहून घेतलेला आहे, म्हणजे जर तुम्ही पंचायत समितीमधील महिला व बालविकास विभागातून घेतलेला असाल किंवा जिल्हा परिषदमधून आपण जर महिला व बालविकास विभागातून घेतलेला असाल तर त्या ठिकाणी तुम्हाला हा अर्ज जमा करायचा आहे. या अर्जाची तुमच्या छाननी केल्यानंतर तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल, तुमचे बालक जर या योजनेसाठी पात्र असेल तर तुम्हाला तशा पद्धतीने कळवलं जाईल आणि दर महिन्याला बालकाचे जे पालक आहेत त्यांच्या खात्यामध्ये किंवा बालकाचं जर अकाउंट असेल बँकेमध्ये तर बालकाच्या अकाउंटवरती दर महिन्याला 2250 रुपये म्हणजेच वार्षिक 27,000 रुपये शासनातर्फे अनुदान दिलं जाईल. तर मित्रो अशा प्रकारे बाल संगोपन योजनेसंदर्भात ही होती एक उपयुक्त माहिती. ही माहिती आपल्या इतर गरजू मित्रांपर्यंत शेअर करायला म्हणजेच पाठवायला विसरू नका. चला तर भेटूयात पुढील एका नवीन अशा उपयुक्त माहितीसह नवीन अपडेटसह. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.